राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस. फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिलं तुम्ही सगळेजण विचारा. त्याच्या आडनावामध्ये खोट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही. काय हे राज्य सरकार, हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचड्डीवाल्यांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. माझी मर्जी, बोलायचं तेव्हा बोलीन, नाही बोलायचं तेव्हा नाही बोलीन. तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माता की जय बोल? ते सोड, भारत माता की जय सोड तू बाजूला. तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, या बीजेपीच्या किंवा आरएसएसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आजपासून आमची एक सक्ती आहे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल. एक संकल्प आम्ही तुम्हाला. यांचा तो बाप बसलेट वरती आरएसएस वाले, ते हाफचड्डी वाले, ते देणार आहे ना आरक्षण द्यायला? आरएसएसच्या संविधानामध्ये आरक्षण हा विषयच नाही, हे तुम्ही पहिले समजून घ्या. एकाने विचारलं का बाबा तावडे समितीचं काय झालं 2 वर्ष, पण त्या 2 वर्षाच्या बैठकामध्ये त्या तावडेने नेमकं काय उपटलं हे आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही. हो, लवकरात लवकर मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आणि आरक्षण मिळवून देणार. मला तारीख काय नाही, ते 800 दिन सारखे तारीख बिरीख काय विषय नाही. महाराष्ट्राचं चाटण्याचं कॉन्ट्रॅक्टच त्यांना दिलेलं आहे, म्हणून बोलो मेटे बदला चाटे लावा, उत्तम त्यांचा पाडनाव आहे. विचार करा, बाबा पुरंदरेला हे महाराष्ट्र भूषण देत असताना विनायक मेटे पहिल्या रांगेत अरबी समुद्रामध्ये आपलं महाराजांचं ते काय स्मारक बांधताय, पण हे काय आता हे धाग्यावाल्यांचं सरकार त्याच्याशिवाय काय करणार नाही. म्हणून एक दिवस मी त्यांना हातात दिलं, साहेब 500 रुपये द्यायचे, मुहूर्त लवकर काढा ना. नाही फक्त फडणवीस नाही, ते फडणवीस आणि ठाकरेचं सरकार आहे. पूर्ण वाक्य बोला. ठाकरेला घाबरणाऱ्यापैकी इथे कोण नाही. की यांच्या बापाच्या मध्ये हिंमत आहे का? एसटीचा दिलेलं आरक्षण परत काढायचं हिंमत आहे का? फिरून देतील का महाराष्ट्रामध्ये? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून बोलतो की त्यांच्या रयतेवर कोणी अन्याय केला असता तर आपला राजा गप्प बसला असता का? झोपलेल्या माणसाला उठवणं शक्य असतं, पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसांना कसं उठवणार आहे तुम्ही सांगा? असं मागून त्या जातनं आरक्षण मिळालं असतं, असं मागून त्या पटेलांना आरक्षण मिळालं असतं. समाज म्हणून आपण उभे का राहत नाही? समाज म्हणून आपण पाठिंबा का देत नाही? समाज म्हणून आपण एकजूट का दाखवत नाही? महाराष्ट्रामध्ये ते लोक 3%, मराठा समाज किती 32%, 3% विरुद्ध 32%, आणि 3% आपलीच मारतायत तरी चालेल. थोडं आपण डोळे वाटारले असे चटी उघडून पळतील, तुम्हालाही कळणार नाही. आज आपण मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आपण इथे उभे आहोत अध्यक्ष महोदय. पण नेमकं आज अध्यक्ष महोदय ही चर्चा का करायला लागते? आपले ज्या लोकांनी आपले विचार इथे मांडले अध्यक्ष महोदय, सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब असतील किंवा अन्य मान्यवर, प्रत्येकाने हाच विषय सांगितला की मराठा आरक्षण देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येकाने एकमुखी त्याला पाठिंबा देतात आणि त्यामुळे मराठा आरक्षण आपल्या राज्यामध्ये लागू झालेलं अध्यक्ष महोदय. जेव्हा एकमुखी सगळ्यांचा पाठिंबा आहे अध्यक्ष महोदय, मग मराठा आरक्षणाच्या निमित्ताने फक्त विशिष्ट लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? मराठा आरक्षण अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये लागू होतं. आपल्याला हा विषय समजून घ्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय की आपल्या राज्यामध्ये 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 16% मराठा आरक्षण दिलेलं आणि ते टिकून पण दाखवलं अध्यक्ष महोदय. नुसतं बोलत राहिले नाहीत, पण अध्यक्ष महोदय ते जे टिकलेलं आरक्षण जे त्यांनी हायकोर्टात टिकवलं आणि सुप्रीम कोर्टात पण कसं तरेल यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले अध्यक्ष महोदय. मग पुढे जाऊन ते आरक्षण कसं रद्द झालं? आज जे आपण उठसूट जे आपण देवेंद्र फडणवीसजींना आणि आमच्या सरकारवर जी काही टीका होते अध्यक्ष महोदय, अरे ज्या माणसाने आरक्षण दिलं, ज्या माणसाने आरक्षण टिकवलं, आज आपण महाराष्ट्रामध्ये त्यांनाच विलन करायला बघतोय.